हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी परीक्षा या परीक्षेवर फोकस करून महा टीईटी परीक्षांमध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक बाल मानसशास्त्र आणि या बाल मानसशास्त्र घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील महा टीईटी परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न पहा, अति महत्त्वाचा पहिलाच प्रश्न आहे. बाल मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? पहा, बाल मानसशास्त्राचे जनक आहेत जीन पियाजे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जीन पियाजे. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोणता जीन पियाजेच्या संज्ञात्मक विकासाच्या टप्प्यांमध्ये समाविष्ट नाही? पहा, जीन पियाजेच्या संज्ञात्मक विकासाच्या टप्प्यामध्ये काय नाहीये? तर ते पूर्व संज्ञात्मक हे नाहीये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पूर्व संज्ञात्मक. त्यानंतर समोरचा प्रश्न, लगाव सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला? पहा, लगाव सिद्धांत हा जॉन बॉल्बी यांनी मांडलेला आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 जॉन बॉल्बी. पुढे पाहूया. पियाजेच्या मते मुले कोणत्या वयात ठोस कार्यात्मक टप्प्यात प्रवेश करतात? पहा, ठोस कार्यात्मक टप्प्यात प्रवेश कोणाच्या मते? पियाजेंच्या मते. तर ते वय आहे 7 ते 11 वर्षे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 7 ते 11 वर्षे. पुढे पाहूया. एरिक एरिक्सनच्या मानसशास्त्रीय विकासाच्या टप्प्यांनुसार बालपणात मुख्य संघर्ष कोणता असतो? पहा, कोणाच्या नुसार? एरिक एरिक्सनच्या मानसशास्त्रीय विकासाच्या टप्प्यांनुसार काय? बालपणात मुख्य संघर्ष कोणता असतो? तर विश्वास विरुद्ध अविश्वास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विश्वास विरुद्ध अविश्वास. समोरचा प्रश्न, जेव्हा मूल आपल्या संस्कृतीतील वर्तन, मूल्य आणि नियम शिकते त्यास काय म्हणतात? त्यास संस्कृतीकरण म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 संस्कृतीकरण. पुढे पाहूया. बहुगुण बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी मांडला? बहुगुण बुद्धिमत्तेचा सिद्धांत हॉवर्ड गार्डनर यांनी मांडला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हॉवर्ड गार्डनर. समोरचा प्रश्न, बाल मानसशास्त्रात स्कॅफोल्डिंग ह्या संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली आहे? अति महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. स्कॅफोल्डिंग ही संकल्पना लेव वायगॉत्स्की यांनी मांडलेली आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लेव वायगॉत्स्की. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते प्राधिकारी पालन पोषण योग्य प्रकारे वर्णन करते? पहा, प्राधिकारी पालन पोषण योग्य प्रकारे कोणते? तर उच्च मागण्या आणि उच्च प्रतिसाद. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उच्च मागण्या आणि उच्च प्रतिसाद. समोरचा प्रश्न, कोणता मानसशास्त्रीय सिद्धांत शिक्षणात बक्षिसे आणि शिक्षेचे महत्त्व अधोरेखित करतो? पहा, बक्षिसे आणि शिक्षेचे महत्त्व अधोरेखित करतो वर्तनवाद सिद्धांत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वर्तनवाद सिद्धांत. पुढे पाहूया. बाल मानसशास्त्राचा अभ्यास कोणाशी संबंधित आहे? चला फटाफट आन्सर करा. बाल मानसशास्त्राचा अभ्यास कशाशी संबंधित आहे? लवकर फटाफट कमेंट करायचा आहे आन्सर. तर तो बालकांशी संबंधित. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बालक. पुढे पाहूया.
बालकांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वाढ कोणत्या घटकांवर अवलंबून असते? पहा, बालकांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वाढ अनुवंशिकता आणि पर्यावरण या 2 घटकांवर अवलंबून असते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 दोन्ही. ओके, पुढे पाहूया. कोणत्या वयात बालकांचा सर्वात जास्त शारीरिक विकास होतो? पहा, बालकांचा सर्वात जास्त शारीरिक विकास कोणत्या वयात होतो? तर शैशवावस्थेमध्ये होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 शैशवावस्था. ओके, पुढे पाहूया. बालकाचे पहिले सामाजिक वातावरण कोणते असते? बालकाचे पहिले सामाजिक वातावरण असते त्याचे कुटुंब. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कुटुंब. पुढे पाहूया. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी कोणता सिद्धांत सर्वात प्रसिद्ध आहे? पहा, मुलांच्या बौद्धिक विकासासाठी जीन पियाजेचा सिद्धांत सर्वात महत्त्वाचा प्रसिद्ध आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जीन पियाजेचा संज्ञानात्मक विकास सिद्धांत. ओके, पुढे पाहूया. मुलांमध्ये जिज्ञासा वाढविण्यासाठी कोणती क्रिया उपयुक्त आहे? मुलांमध्ये जिज्ञासा वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रोत्साहन देणे. समोरचा प्रश्न, एरिक्सनच्या मते शिशुअवस्थेतील मुलांमध्ये मुख्य समस्या कोणत्या आहेत? चला, प्रश्न आपण पाहिलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, चला फटाफट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. एरिक्सनच्या मते शिशु अवस्थेतील मुलांमध्ये मुख्य समस्या कोणती असते? हा प्रश्न आपण मागे पाहिलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाहीये. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि फटाफट. ओके, पुढे पाहूया आपण. लेव वायगॉत्स्की यांच्या मते बालकाच्या शिकण्याच्या प्रक्रियेत कोणता घटक महत्त्वाचा आहे? पहा, लेव वायगॉत्स्की यांच्या मते बालकाच्या शिक्षणाच्या प्रक्रियेत महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर तो असतो समाज. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 समाज. समोरचा प्रश्न, संज्ञानात्मक विकास या संकल्पनेचा काय अर्थ आहे? संज्ञानात्मक विकास या संकल्पनेचा अर्थ आहे बौद्धिक विकास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बौद्धिक विकास. पुढे पाहूया. मुलांचा बौद्धिक विकास कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो? मुलांचा बौद्धिक विकास शिक्षण आणि खेळावर अवलंबून असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शिक्षण आणि खेळ. समोरचा प्रश्न, पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या टप्प्यांपैकी पूर्व कार्यात्मक टप्प्याची वयोमर्यादा काय आहे? ती आहे 2 ते 7 वर्षे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 2 ते 7 वर्षे. समोरचा प्रश्न, कोणत्या वयात बालकांमध्ये समाजातील नियम शिकण्याची प्रक्रिया सुरू होते? पहा, बालकांमध्ये समाजातील नियम प्रक्रिया शिकण्याची सुरुवात कोणत्या वयामध्ये होते? तर ते वय असतं 3 ते 5 वर्षे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 3 ते 5 वर्ष. पुढे पाहूया. बालकांमध्ये कोणता घटक आत्मविश्वास वाढण्यास मदत करतो? पहा, आत्मविश्वास वाढण्यास कोणता मदत करतो? प्रोत्साहन देणं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 प्रोत्साहन देणे. समोरचा प्रश्न, बालकाचे पहिले शिक्षण कोण असतात? चला फटाफट सांगा. बालकाचे पहिले शिक्षक कोण असतात? फटाफट सांगा. चला, तर ते असतात पालक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पालक. समोरचा प्रश्न, कोणता घटक बालकाच्या सामाजिकरणासाठी सर्वात महत्त्वाचा आहे? पहा, बालकाच्या सामाजिकरणासाठी महत्त्वाचा घटक आपण पाहिलं कुटुंब आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कुटुंब. पुढे पाहूया.
सामाजिक शिक्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? चला पाहिलेले आपण. सामाजिक शिक्षणाचा सिद्धांत बांधलेला आहे बँडुरा यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बँडुरा. समोरचा प्रश्न, किशोरवयात मुलांमध्ये कोणती समस्या सामान्यपणे आढळते? किशोरवयात मुलांमध्ये ओळख शोधण्याची समस्या सामान्यपणे आढळते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ओळख शोधणे. समोरचा प्रश्न, कोणत्या वयात मुलं स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता विकसित करतात? पहा, स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता विकसित कधी करतात मुलं? किशोरावस्थेत करतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 किशोरावस्था. समोरचा प्रश्न, मुलांचे सामाजिक वर्तन कोणत्या माध्यमातून विकसित होते? पहा, मुलांचे सामाजिक वर्तन शाळा, घर या माध्यमातून विकसित होते. दोन्ही माध्यमातून. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 दोन्ही. ओके. समोरचा प्रश्न, जीन पियाजेच्या मते मुलांमध्ये बौद्धिक विकासाचा कोणता टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे? पहा, बौद्धिक विकासाचा कोणता टप्पा मुलांमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे? तर तो आहे ठोस कार्यात्मक टप्पा. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ठोस कार्यात्मक टप्पा. समोरचा प्रश्न, बालकांना सामाजिक नियमांचे पालन शिकवण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे? बालकांना सामाजिक नियमांचे पालन शिकवण्यासाठी उदाहरण देणे योग्य आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उदाहरण देणे. समोरचा प्रश्न, बालकांच्या भावनिक विकासासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? बालकांच्या भावनिक विकासासाठी भावनिक आधार महत्त्वाचा असतो मित्रांनो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भावनिक आधार. समोरचा प्रश्न, किशोरवयीन मुलांना समाजात योग्य प्रकारे वागण्याचे शिक्षण देण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? तर ती आहे प्रोत्साहन देणं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रोत्साहन. पुढे पाहूया. मुलांच्या नैतिक विकासासाठी कोणता मानसशास्त्रज्ञ प्रसिद्ध आहे? पहा, मुलांच्या नैतिक विकासासाठी कोहरनबर्ग हा मानसशास्त्रज्ञ प्रसिद्ध आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कोहरनबर्ग. पुढे पाहूया. कोणता वयाचा टप्पा व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी सर्वात संवेदनशील असतो? पहा, व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी सर्वात संवेदनशील असलेला टप्पा कोणता आहे? तर तो आहे किशोरावस्था. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 किशोरावस्था. समोरचा प्रश्न, कोणत्या वयात मुलांचे मानसिक कौशल्य जास्त वाढतात? पहा, मानसिक कौशल्य मुलांचं कोणत्या वयात जास्त वाढते? तर ते 7 ते 11 वर्षामध्ये. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 7 ते 11 वर्षे. समोरचा प्रश्न पाहूया. बालकांचा भाषिक विकास सर्वात जास्त कोणत्या वयात होतो? पहा, बालकांचा भाषिक विकास हा 2 ते 5 वर्ष या वयामध्ये होतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 2 ते 5 वर्ष. समोरचा प्रश्न, बालकांच्या वर्तणूक विकासाचे मूल्यांकन कोणत्या पद्धतीने केले जाते? बालकांच्या वर्तणूक विकासाचे मूल्यांकन निरीक्षणाने केले जाते. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 निरीक्षण. समोरचा प्रश्न, बालकांच्या नैतिक विकासावर प्रभाव टाकणारा प्रमुख घटक कोणता? पहा, बालकांच्या नैतिक विकासावर प्रभाव टाकणारा प्रमुख घटक कोणता आहे? तर तो आहे कुटुंब. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कुटुंब. समोरचा प्रश्न, बालकांमध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे? पहा, बालकांमध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी समस्यांवर चर्चा करणे ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 समस्यांवर चर्चा करणे. समोरचा प्रश्न,
किशोर वयात मुलांच्या विचारांमध्ये कोणता बदल होतो? किशोर वयात मुलांच्या विचारांमध्ये तर्कशुद्ध विचारांचा बदल होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तर्कशुद्ध विचार. ओके, पुढे पाहूया. मुलांच्या बौद्धिक विकासाच्या प्रक्रियेत स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर बालकांना शिकवण्याची ही एक पद्धत आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बालकांना शिकवण्याची एक पद्धत. पुढे पाहूया. वाचन आणि लेखनाच्या कौशल्याचा विकास कोणत्या वयात होतो? वाचन आणि लेखनाच्या कौशल्याचा विकास 5 ते 7 वर्ष या वयामध्ये होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 5 ते 7 वर्ष. समोरचा प्रश्न. बालकांच्या वर्तणुकीवर वर्तन सिद्धांताचा कोणता तत्व लागू होतो? पहा, बालकांच्या वर्तणुकीवर वर्तन सिद्धांताचा प्रोत्साहन आणि शिक्षा हे तत्व लागू होते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रोत्साहन आणि शिक्षा. समोरचा प्रश्न. पियाजेच्या संज्ञात्मक विकासाच्या कोणत्या टप्प्यात बालक प्रतिकात्मक विचार शिकतात? पहा, पियाजेच्या संज्ञात्मक विकासाच्या कोणत्या टप्प्यात बालक प्रतिकात्मक विचार शिकतात? तर पूर्व कार्यात्मक टप्प्यात. ओके, या टप्प्यामध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पूर्व कार्यात्मक. समोरचा प्रश्न. बालकांमध्ये सहानुभूतीचे कौशल्य कोणत्या वयात विकसित होते? बालकांमध्ये सहानुभूतीचे कौशल्य 4 ते 6 या वर्षाच्या वयामध्ये होतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 4 ते 6 वर्ष. समोरचा प्रश्न. बालकांच्या मानसिक विकासासाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? पहा, बालकांच्या मानसिक विकासासाठी शिक्षण हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शिक्षण. समोरचा प्रश्न. बालकांच्या शिक्षणाच्या क्षमतेसाठी प्रोत्साहनाचा कोणता प्रकार सर्वात प्रभावी आहे? पहा, बालकांच्या शिकण्याच्या क्षमतेसाठी प्रोत्साहनाचा कोणता प्रकार सर्वात प्रभावी आहे? तर सकारात्मक प्रोत्साहन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सकारात्मक प्रोत्साहन. समोरचा प्रश्न. बालकांमध्ये स्वायत्तता आणि आत्मनिर्भरता कशाच्या आधारे विकसित होते? पहा मित्रांनो, बालकांमध्ये स्वायत्तता आणि आत्मनिर्भरता नियंत्रण आणि मार्गदर्शनाच्या आधारे विकसित होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नियंत्रण आणि मार्गदर्शन. समोरचा प्रश्न. बालकांच्या विकासाच्या कोणत्या टप्प्यात सामाजिक विकास जास्त होतो? पहा, बालकांच्या विकासाच्या कोणत्या टप्प्यामध्ये सामाजिक विकास जास्त होतो रे? तर तो बालपणामध्ये होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बालपण. समोरचा प्रश्न. बालकांना समाजातील नियम आणि मूल्य कशाद्वारे शिकवले जातात? आपण पाहिलं. चला फटाफट आन्सर कमेंटमध्ये करा. बालकांना समाजातील नियम आणि मूल्य कशाद्वारे शिकविले जातात? चला फटाफट आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. बालकांमध्ये नैतिक निर्णय घेण्याचे कौशल्य कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या मते विकसित होते? पहा, बालकांमध्ये नैतिक निर्णय घेण्याचे कौशल्य लॉरेन्स कोहनबर्ग या शास्त्रज्ञाच्या मते विकसित होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लॉरेन्स कोहनबर्ग. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. बालकांच्या बौद्धिक विकासाचे मूल्यांकन कशाद्वारे केले जाते? बालकांच्या बौद्धिक विकासाचे मूल्यांकन समस्येचे निराकरण कौशल्य याद्वारे केले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 समस्येचे निराकरण कौशल्य. समोरचा प्रश्न. वर्तन बदल करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? पहा, वर्तन बदल करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत आहे बक्षिसे देणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बक्षिसे देणे. समोरचा प्रश्न. बालकांच्या भावनात्मक विकासात पालकांचे कर्तव्य काय असते? पहा,
बालकांच्या भावनात्मक विकासात पालकांचे कर्तव्य असतं प्रेम आणि आधार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रेम आणि आधार. समोरचा प्रश्न, किशोरवयीन मुलांमध्ये आत्मसन्मानाचे विकास कोणत्या घटकावर अवलंबून असते? पहा, किशोरवयीन मुलांमध्ये आत्मसन्मानाचा विकास हा पालकांच्या पाठिंब्यावर अवलंबून असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पालकांचा पाठिंबा. तर आत्तापर्यंत आपण काही प्रश्न पाहिलेले आहेत मित्रांनो महाटेट, ओके, या एक्झामवर फोकस करून. ओके, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या एक्झामवर फोकस करून. आणि या प्रश्नांपैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, बालमानसशास्त्र टॉपिक आहे आणि या बालमानसशास्त्र टॉपिकवरील मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे, एरिक्सनच्या मते शिशुअवस्थेतील मुलांमध्ये मुख्य समस्या कोणती असते? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, एरिक्सनच्या मते शिशुअवस्थेतील मुलांमध्ये मुख्य समस्या कोणती असते? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न पहा, बालमानसशास्त्रात स्कॅफोल्डिंग हा संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा, बालमानसशास्त्रात स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-TET परीक्षा या परीक्षेवर फोकस करून महा-TET परीक्षांमध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक बालमानसशास्त्र आणि या बालमानसशास्त्र घटकावरील महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागील महा-TET परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.